सोशल साइट्सद्वारे तरुणींना जाळ्यामध्ये ओढून त्यांना वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यास भाग पाडणाऱ्या शिफू संस्कृतीचे संस्थापक सुनील कुलकर्णी याच्यावर 2 दिवसात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असूनही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरलं। एका सनदी लेखपालाच्या 2 मुली या शिफू संस्कृतीच्या जाळ्यामध्ये अडकल्याबाबतची तक्रार पोलिसात देण्यात आली होती। मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याचं सांगत अखेर पालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। दरम्यान शिफू संस्कृतीच्या जाळ्यामध्ये अडकल्याचं सांगण्यात आलेल्या मुलींना मात्र शिफू संस्कृतीबाबत लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलंय। एलिगेशंस लावताय ते कंप्लीटली फॉल्स। या एलिगेशंसला काही बेस नाहीये। दे डोंट हैव एनी प्रूफ कि कौन सा सेक्स रैकेट, कौन सा ड्रग रैकेट, क्या प्रूफ है आपके पास? सेक्स रैकेट के लिए आपको कौन सा सोशल वर्कर भेजा है जिसने हमको देखा है? कोई बेस है क्या? कौन सा ये इमेजिनरी स्टोरीज बना रहे हैं? कोई बेस ही नहीं है ये। पेरेंट्सनी जे ॲलिगेशन्स लावले ते सगळे खोटे ॲलिगेशन्स आहेत आणि ते जाणून की आम्ही काहीही करत नाही आहे। ड्रग रॅकेटमध्ये बोलतायत, आम्हाला बोलतायत की आम्ही प्रॉस्टिट्यूट्स आहोत, बोलतायत की आम्ही सेक्स रॅकेटमध्ये आहोत अँड दे नो की आम्ही असं काहीही करत नाही आहे। ते त्यांची ॲक्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स आणि त्यांची ॲक्ट ऑफ रॉंगफुल कन्फाइनमेंट जे त्यांनी आम्हाला बंद करून ठेवलं होतं रूममध्ये, त्यांनी आम्हाला खूप मारलं, माझा गळा दाबला, माझ्या बहिणीचा गळा दाबला। ही जी ॲक्ट आहे ही लपवायला ते आमच्यावर ॲलिगेशन्स लावत आहेत की आम्ही सेक्स रॅकेटमध्ये आहोत आणि ड्रग रॅकेटमध्ये। ते काही नाही करत आहे। दे आर ओनली जस्टिफाईंग देअर ॲक्ट, नथिंग एल्स।